मॅडम ही बॅग तू घेतलेली 4.5 दिवस झालेत. कुठे निघाला दौरा? आज करे का कल. अगं आता दिस नॉसफेअर किती गोटुरी घरात ठेवल्या. हवेचा दाबा असा सरळ होता, त्याला माहेर म्हणतात. तुला थालपीठ आवडत नाही? आपण दुबईला अजून मोठं टाकलेलं चटपटीत खायची सवय ना का? नाही तर तोंडात नाही, कॉन्फिगरेशन द्यावं लागतं कॉफीचं. पण इथं निघायला स्वामिनी भांडी नाही, स्वयंपाक नाही, चाय नाही, पाणी. आवकाडो पैसे दिले ना पोरांनी. येतो आवाज. पण तू का निघालीस? शॉपिंग करायला. पोरीला कपडे घ्यायचे माझ्या पूजेसाठी. मुलीला पोशाख. त्यांना पोशाख घ्यायला तू आणि निघाली. मला पण काहीतरी मिळलं तर थोडंफार. मी आता चालले, तू चालला ना आता. समजा आता माझ्या मागे तू जाणार आहे. कर्टन लावायचं, हा दरवाजा लावायचा आणि गॅसचं बटन बघायचं की मम्मी नाहीये किंवा मी जरी असले ना तरी पण हा बाबा गॅस पहिला जपायचा. आणि मग व्यवस्थित लॉक कसं करायचं माहितीये ना. मम्मीची कटकट जीवनात पोचवी तुम्हाला वरती झटपट. हा असे चालले मी. बाय बाय, लेट्स गो. आई कुठे फिरतेस? मंडई. मेथी कशी आहे? दादा ही समुद्री मेथी आहे ना? समुद्री मेथी आहे ना? कशी आहे? काय होणार आहे बघा. पुण्याची तर काय ऊन आहे का? काय काय मिळतंय? आंबे हळद, ओली हळद, आवळे, आंबे, कैरी, याच्यात काय काय मिळतंय बघा. सगळं पुण्यात काही मिळत नाही असं नाहीये, सगळं मिळतं. काका काय म्हणताय? जा 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 ना, जा की. ब्लॉग्स बनवती ती. हो, अशा रीतीने मम्मीला इथे सुंदर पुणेकरांनी इथे जागा दिलेली आहे. हा आता बोल, काय म्हणतेस? बघा कसं तिळगुळाच्या याने सजलंय आपलं फुलं. संक्रांती निमित्त काय काय नाही मिळत पुण्याला बघा. सगळंच मिळतंय. छोटे तिळगुळ, लांब तिळगुळ. शनी पार जवळ काकांचं दुकान आहे, तुम्ही नक्की या. शनी मंदिराच्या शेजारीच. शनिवार चौक. पॅन खराब झाला ना तर फेकून देऊ नका, तो मुडीमध्ये बी देऊ नका. ह्या दुकानात आणा. 10 ते 12 दिवसात तुम्हाला पॅन नवीन करून मिळेल. पुणे तिथे काय पुणे काय उणे. बघा हा काय चाललंय. घरामध्ये गाऊन ठेवायला जागा नाहीये आणि हिचं काय चाललंय. पुणे तिथं काय उणे. तुझ्या घरातही गाऊनचे नाहीत उणे. चला, गाऊन ठेवायला जागा आहे का? जुनी आठवणी ती मला माहिती का तुला. माझ्या मुलीने घर घेतलंय, त्यांच्या घराची पूजा आहे आणि मी मुलीला आणि जावयाला कपडे घेण्यासाठी पुण्यात आली आहे. पोशाख घेण्यासाठी. अरे वा. स्वामिनी दामी आठवलं का? पुण्याला जाणार मी आज पैठणी घ्यायला स्वामिनी मध्ये. आणि माझं बाळ मला पैसे देणार आहे 10,000 रुपये. स्वामी दामी. साड्यांची महाराणी. गोंडे लावण्यासाठी दिली ती का? सुंदर लावली ग. खरेदी सकाळी सकाळी खरेदी. आपल्या पुण्याची शान. पुण्यात आलोय, चितळ्याची भाकरवडी नाही खाल्ली तर मग काय जीवनात जिंकली. Wait a minute.
हा घरचा लाडू नॅचरल. चितळी बंदूक गेला ना तू तरी एवढा नॅचरल लाडू तुला मिळणार नाही. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. एनर्जी मनाला शांत वाटतं. आणि ते आपण खातो. तुळशीबाग आपल्या पुण्याची शान कशी आहे? मला बघूयात. फिरायचं आता मस्त पैकी. कशी आहे बघूयात ना. एकदम मस्त. काय 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 खरेदी करायचं. चल ना. पूजा म्हणजे कपडे तर पारंपरिकच पाहिजेत. मग जावयांना सोहळं घेते. हा चला चला चला. मस्त सोहळे घेते आता. असं वाटतंय घातलं ना ते बरोबर वाटतं. पिवळा शॉपिंग करून जीव थकला. आता चला जेवायला खाली. करावी भूक नाही नाही लागली? एवढी शॉपिंग करू नये ना. मग शॉपिंग करता करता चालता चालता भूक लागणारच मग कोणाला पण. तू इतका वेळ शॉपिंग करतीये की त्या दुकानातल्या बाहेरना वाटलं तू इथं काम करतीस. खरंय का नाही? इथं बसले ना म्हणून. काय विचारलं त्यांनी तुला? इथं ड्रेस मिळतील का? म्हणजे कोणाला पाहिजे? मुलीला. हा म्हणलं बरं. मला माहिती तुम्ही सुंदर अगरबत्ती देऊन टाका मला एक. तुम्हाला मी अशी सुंदर अगरबत्ती देतो ना, लावली ना, हा परत इथं यायला पाहिजे. व्हेरी व्हेरी धन्यवाद. हा द्या द्या. काकांचा कॉन्फिडन्स बघ कसला खतरनाक आहे. दीदी मी 6 पिक्चर मध्ये काम केलेलं आहे. अरे आणि बापरे. ऐका, मी खरंच स्वतः डायरेक्टर आहे. डायलॉग बिलॉग बी चेंज करतो. मला बोलवतात पण मी जात नाही. छान कारण ते लोक छान. मतलबी आहेत. असं आहे का? मला मतलबी लोक आवडत नाही. शंडयुद्ध पाहिलं का? कोणता? शंडयुद्ध नाही. अजून सांगा. सांगतो. हिरवी गवळण, धाकटी सून, हा. मिस्टर बाबूलाल. ऐका मिस्टर बाबूलाल, इन्स्पेक्टर शिंदे, त्याचा रायटर डायरेक्टर मी. शिंदे बघितलं वा, 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 वा. छान छान. ऐका, आणि सांगतो आणखी एक, अलिबाबा चालीस चोरचा डायरेक्टर रायटर हिरो मी. अय्यो. Yeah. आता बघणार पिक्चर आम्ही. आई पुणे तिथे पुणे तिथं काय होणे बघा. तर बाबांनी काय अनुभव सांगितला. खतरनाक लोक आहेत पुण्यात. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. मला अजून बी येतात. सचिन पुळगावकर मला 4 वेळा म्हणला माझ्याकडे ये, माझ्याकडे नाही. मी माझी कला त्यांना का देऊ? कशाला एवढं काय? कार्य बिर्य करायचं असेल लग्नाला वगैरे, मोठी कडे मांडायची असेल तर तर हे उन्हातलं परफेक्ट आहे. अगं एक पेला भात आपल्या घरात जास्त होतो. एक प्याला पण हे नाही उलटा पलटा. हा त्यालाच लागेल एक पेला. देऊ शकते. दे चल. आपल्या घरात भांडी कमी आहेत का? कमी तर नाही आहेत ती तू बेड मध्ये ठेवलेत. पण हे उन्हातलं मला जरा आवडले. ते या उलटण्याने युद्ध पण होईल गाई. दुर्गा दुर्गा माता. ऐक ना, दादांना जाऊ देत. मी काय बोललो, जी आपल्या घरात भांडी आहेत ना ती भांडी तर आपण बेड मध्ये ठेवलेत. मग खूप कमी आहे. ती भांडी कमी आहेत. ठेवून द्यायची. कळलं का? बघ ना मयुरी कसली भारी जाळी. चायनीच्या ठेल्यावर कामाला लागायचे. आपलं हॉटेल आहे की? हॉटेल आहे आपल्या ना? हॉटेलला राईस गाळायला द्यायचं आहे. तेवढी बघ आहे आपल्याकडे. खूप सुंदर आहे. तुझ्या आयुष्यात सगळं आहे. ठेवून दे. व्हेरी गुड. चलो चला. केवलं. पण मम्मी घरात काय होती? मम्मी इथं मी चमचा घ्यायला आलेला आहे आणि हा चमचा इथं भेटतो आणि इथं हा चमचा लय भारी करून घेतो. फूलवाला, हारवाला, चमचावाला, बोटिंगवाला, एक काय माणूस गंगाईने सोडला नाही. हा एक नंबर म्हणतो इथं. आज पुण्याची शॉपिंग करते. पण सांगा तरी मला झालं काय आज? मला जो ड्रेस घ्यायचा ना हा तो मला घातला. तुम्हाला काही ड्रेस घ्यायचा तो घातला. मी शूट केलं की माझ्या जावईला मी हा ड्रेस घेतला. ओके. आणि सगळं पोस्ट बीस नाही करत, एकदम व्हिडिओ मीट केला आणि तो ड्रेस मला काढायला लावला आणि तो घेतलाच नाही. शाबास. तुमचं काय म्हणणं आहे गंगा याच्यात? हा मग ह्या पुरीची चुकी आहे. माझ्या लेकीची चुकी आहे. का तर शाबास. मी म्हणतो ते घे म्हणली मला आणि गंगाईला पूर्ण मला ड्रेस आवडला होता, पण माझ्या बायकोनी मला ड्रेस घेतलेला नाही. संपला ना ब्लॉग आपला. काय बाई
एवढे पार्किंग वाल्याला पण पैसे द्यायला उरले नाही. आज ती शॉपिंग एवढी तूच केली ना? काय माणसाला आहे ना, पैसे हातात असले ना हा फक्त शॉपिंग करायची आणि मग असं वाकत यायचं. काय तर बाय हात आवडून गेला बसेल नाही पटकन. अगं ते लाईक शेअर सबस्क्राईब राहिलं ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बटन दाब, बेल बटन दाबायला विसरू नका. पिशव्या वैया काय हा तर त्या गाडीच्या लावलेल्या आंबाय आता माझ्या एवढ्या हातात मावाला.